नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, कशा आहात? कविताज किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली खरवसच्या छान अशा वड्या, ज्या करायला अगदी सोप्या आहेत आणि खायला पण खूप छान लागतात. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा लिटर एवढं खरवस घेतलेलं आहे. तुम्ही चिकाचं दूध पण म्हणू शकता, त्याला चिकाचं दूध पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी. आता आपण वड्या करण्यासाठी त्यात काय-काय घालायचं असतं, तर आता आपण बघणार आहोत. तर बघू शकता, व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता. तर आता इथे आपण अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलं. त्यासाठी मी इथे 1 वाटी एवढा गूळ किसून घेतलेला आहे. गूळ तुम्ही बारीक चाकूने कट पण करू शकता. इथे मी थोडीशी वेलची कुटून घेतलेली आहे. आता इथे आपण जे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर, त्या हिशोबाने तुम्हाला गूळ घालायचं आहे. तुम्ही साखर घालून पण करू शकता मित्र-मैत्रिणींनो, पण आपल्याला गूळ घालूनच करायचं आहे. गुळामुळे खूप छान लागतं आणि हिवाळ्यात गूळ खाल्ला पाहिजे आणि चवीला पण छान लागतं ते गूळ घालून पाटोडी. तर आता इथे मी म्हणजे अर्धी वाटीला थोडंसं वरती गूळ घातलेलं आहे आणि थोडंसं आवरून ठेवलं आहे, नंतर घालू म्हटलं. पण तेवढा मला काही लागला नाही, तर मी जेवढा सुरुवातीला घातला आहे ना, तेवढाच गूळ घालून छान असं मिक्स करून घेते. तर ह्याला मिक्स करायला आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतात. बघू शकता तुम्ही वाटीमध्ये उरलेला आहे थोडंसं गूळ. आता इथे छान मिक्स झाल्यानंतर हे दूध आपल्याला गूळ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे एक प्लेट घेतलेली आहे मी आणि त्या प्लेटमध्ये हे दूध चिकाचं सर्व गाळून घेणार आहे. तर कारण असं आहे की गुळामध्ये बारीक खडे वगैरे असतात ना, त्याच्यामुळे आपल्याला दूध गाळून घ्यायचं आहे आणि खाताना पाटोडीला असं छान लागतं. टेक्स्चर पण खूप छान आहे त्याचं. तर बघू शकता तुम्ही मित्र-मैत्रिणींनो. आता इथे वरून आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप केली तरी काही हरकत नाही. पण चव छान येते त्याच्यामुळे. तर आता बघू शकता. आता इथे मी कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलं 1 ते दीड ग्लास आणि वरून ही ताट ठेवून देणार आहे आणि याच्या छान अशा वड्या सेट होईपर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची. तर 15 मिनिटंसाठी आपण गॅस चालू करणार आहोत आणि 15 मिनिटं छान असं शिजवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता. आता इथे मी चेक करून बघते, तर आपलं छान असं वड्यांचं सेट झालेलं आहे. चिकाचं दूध. तर बघू शकता तुम्ही. आता मी गॅस बंद केला आहे आणि हे अर्धा पाऊण तास थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि थंड झाल्यानंतर मग याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर बघू शकता आता छान असं थंड झाल्यानंतर मी वड्या पाडून घेते. तर खूप सुंदर झाल्या आहेत वड्या. एकदा नक्की करून बघा आणि हिवाळ्यात चिकाचं दूध भरपूर प्रमाणात येतं, तर नक्की एकदा ट्राय करून बघा मित्र-मैत्रिणींनो. अगदी खायला पौष्टिक आणि छान असतात. तर बघू शकता आपल्या चिकाच्या किंवा खरवसच्या वड्या बनून तयार आहेत. करून